फटाके फोडण्याच्या किरकोळ वादात एकाचा मृत्यू, 3 तरुण अटकेत. जळगाव जामोद शहरातील घटना. ऐन दिवाळीच्या दिवशी जळगाव जामोद शहरातील अयोध्या नगर येथे फटाके फोडण्याच्या किरकोळ वादावरून 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक 21 ऑक्टोबरच्या रात्री घडली असून पोलिसांनी विनय हिरामण वय वर्ष 25 यानं दिलेल्या तक्रारीवरून तिघांना अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे की दिनांक 21 ऑक्टोबर अर्थातच दिवाळीच्या दिवशी रात्री 8:30 वाजेदरम्यान जळगाव जामोद शहरातील अयोध्या नगर येथील अमोल हिरामण हिस्सल वय वर्ष 26 आणि त्याचा भाऊ विनय हिस्सल हे घराशेजारी उभे असताना योगेश रामदास ताडे वय वर्ष 22, शुभम रवीश ताडे वय वर्ष 27 आणि ज्ञानेश्वर पंडित कोथळकर वय वर्ष 27 यांनी मृतकाच्या अंगावर फटाके फेकल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचं पर्यवसन हाडामादीमध्ये होऊन यातील आरोपी योगेश रामदास ताडे यानं मृतक अमोल हिस्सल याचं डोकं पकडून घरासमोर लोट्याला मारलं. तसेच आरोपी शुभम रवीश ताडे, ज्ञानेश्वर पंडित कोथळकर यांनी मृतक अमोल हिस्सल यास लाथाबुक्क्यांनी छातीवर, पाठीवर, डोक्यावर मारहाण केली. यावेळी आरोपीनं त्याच्या खिशातील पेचकस काढून मृतक अमोल हिस्सल याच्या कपाळावर मारून त्याचा खून केल्याची तक्रार मृतकाचा भाऊ विनय हिरामण हिस्सल यांनी जळगाव जामोद पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी योगेश रामदास ताडे वय वर्ष 22, शुभम रमेश ताडे वय वर्ष 27 आणि ज्ञानेश्वर पंडित कोथळकर वय वर्ष 27 या 3 आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक 490/2025 कलम 103(1) 3(5) भारतीय न्याय संहितेनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून योगेश रामदास ताडे वय वर्ष 22, शुभम रमेश ताडे वय वर्ष 27 आणि ज्ञानेश्वर पंडित कोथळकर वय वर्ष 27 यांना अटक करण्यात आली आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही घटना घडल्यानं शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे यांच्याकडे देण्यात आला.